तात्या मला आता वाचवा, मला हे सहन होत नाहीये, मला खूप त्रास होतोय, मला आता आत्महत्या करावीशी वाटतेय. त्या गोष्टी ज्या ती बोलली ना, त्या पोटात गोळा येणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या. तात्या, तुमची आज भेट झाली त्या मुलीबरोबर, काय नेमकं तिने सांगितलं, काय वाटलं तिचं ऐकून? त्या सगळ्या गोष्टी मी परवा दिवशीपासून शनिवारपासून मी तिच्या संपर्कात आहे. शनिवारी तिने मला संध्याकाळी माझं तिचं बोलणं आलं. त्या मित्राचा मला फोन आला होता आणि तो मला कात्रजला येऊन भेटला. ज्यावेळेस मी 15-20 मिनिटं तिच्यासोबत बोललो फोनवर, तो त्यावेळेस तिच्या तोंडून जो शब्द आला होता माझ्यासाठी, तो मला वाटतं की मी आत्तापर्यंत जे काम या पुणे शहरामध्ये करतोय ती माझी एक पावती होती त्या कामाची, की तात्या मला आता वाचवा, मला हे सहन होत नाहीये, मला खूप त्रास होतोय, मला आता आत्महत्या करावीशी वाटतेय. त्या गोष्टी ज्या ती बोलली ना, त्या पोटात गोळा येणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या. तिच्यावरती एक प्रकारे इतका मोठा अन्याय झाला आहे. आणि लोक ॲनालिसिस काय करतात, तिने आरडाओरडा का नाही केला, ती ओरडली का नाही, तिला भेटल्यानंतर या सगळ्या गोष्टी कळतात, ती का ओरडली नाही, तिच्यासमोर ती कलकत्त्याची घटना उभी राहिली. हा प्रश्न जसा तुमच्या मनात ना, माझ्या पण मनात होता. तिने त्यावेळेस मी न विचारताच तिने त्या गोष्टी कोणत्या तोंडाने तिला विचारायचं की बाळा तू का नाही ओरडली म्हणून, असं विचारायचं तिला. तिने स्वतःहून या गोष्टी सांगितल्या की माझ्यासमोर तो प्रसंग चालू असताना मला ती कलकत्त्याची घटना माझ्यासमोर उभी राहिली. कारण ती कलकत्त्याची घटना जी झाली ना, ती सुद्धा ST बसमध्येच झाली होती अशीच. आणि असंच तिच्या समोर ती घटना उभी राहिली. तिच्यासमोर तिचे बारका भाऊ, बहीण, आई, वडील तिला नाही आहेत, हे सगळ्या गोष्टीचं संपूर्ण कुटुंब तिच्या क्षणात तिच्या समोर उभं राहिलं. आणि आपण इथं प्रश्न काय उपस्थित करू, 7,500 घेतले. अरे त्या भिकाऱ्याकडे 7,500 रुपये असते. तुम्हीच लोकांचं, खरं तर मी आज पुणे शहरामधील सगळ्या प्रेसचं मी आभार मानल की कालच्याला मी तिला भेटलो. कालसुद्धा मी 2-3 तास तिच्यासोबत बोलत होतो. कालच्याला तिची मानसिकता आणि आज तुम्ही लोकांनी ज्या पॉझिटिव्ह बातम्या लावल्या त्याच्यानंतर तिची मानसिकता अतिशय चांगली झाली. आज एकदम ती नॉर्मल होती. काल ज्या पद्धतीने ती बोलत होती, आज सकाळी 9 वाजल्यापासून मी तिच्या पाठीशी आहे. सकाळपासून मी तिच्या पाठीमागे फिरतोय. आता कोर्टामध्ये तिचा संघ, कोर्टात सुद्धा तिच्या संघ आलो. एकदा एखाद्या मागं उभं राहिलं ना, तर पूर्ण ताकदीनिशी उभं राहायचं. म्हणून मी आज सकाळी सुद्धा देवाचं दर्शन करून आलो आणि देवाला सांगितलं की बाबा मला ह्या विषयामध्ये मला ताकद दे, मला त्या पोरीला न्याय मिळवून द्यायचा आहे. तिच्यावरती अन्याय होतोय आणि त्याकरता मी आज सकाळपासून तिच्या संघ फिरतो. नेमकं काय प्रसंग सांगितला त्यांनी, त्याबाबत तुमची जेव्हा भेट झाली तेव्हा त्या प्रसंगाबाबत ती हे प्रसंग सांगून ती वैतागली. ती सातत्याने वरिष्ठ अधिकारी येतात, तो येतोय, तो तिला परत त्याच गोष्टी विचारतोय, ती परत त्याच गोष्टी सांगते. त्यामुळे ती म्हटली आरोपी कोण आहे, मी आहे का तो आहे. तो जाऊन बसला तिकडं, पण मला इथं रोज माझ्यावरती यातना चालल्यात, रोज मला प्रश्न विचारले जातात. काय तिने तर सांगितलं, काय प्रश्न तर असे घाणेरडे विचारले. म्हणजे मला वाटतं की त्या ससून हॉस्पिटलमध्ये तिने जे एक अशी प्रतिक्रिया दिली ना, ती इतकी घाणेरडी होती की तिने त्या ठिकाणी फिमेल डॉक्टर पाहिजेत, महिला डॉक्टर मला पाहिजे म्हणून तिने मागणी केली. तर त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं ना तुम्ही. जो कायदा आहे, महिलेची तपासणी महिला डॉक्टरांनीच केली पाहिजे. त्या पुणे शहर आहे, मेट्रो सिटी, या ठिकाणी महिला डॉक्टर नव्हत्या का? असतील, आहेत, तिथं सुद्धा पॅनलवरती आहेत. मग त्या महिला डॉक्टरांना का नाही बोलावलं? मेल डॉक्टरांनीच का ती तपासणी केली? या सगळ्या गोष्टी सोडल्यात आणि आमच्या राज्याचे मोठे नेते इथं येतात आणि म्हणतात तिने आरडाओरडा केला नाही, तिने विरोध केला नाही. अरे तिची मानसिकता पाहिजे ना, अरे ती मुलगी कशी आहे, काय आहे, तिला विरोध केला नाही म्हणतात तुम्ही लोक. त्यांचीच भाषा, जी भाषा गृहराज्यमंत्र्यांनी बोलली ना, तीच भाषा त्या हरामखोराची बायको तीच भाषा बोलली की तिने आरडाओरडा करायला पाहिजे होता. आणि असं 2 मिनिटात पुढं होतं का? आणि पहिली ती मुलगी बाहेर आली आणि मग हा बाहेर आला, माझा नवरा, तो आरोपी माझा नवरा, मग बाहेर आला. तिला कुठं तिला कुठं स्क्रॅचेस आलेत का? तिचे कुठे कपडे फाटले? म्हणजे पिक्चर होतं काय? अशा पद्धतीने माध्यमांसमोर व्यक्त होतात. त्याचा भाऊ सांगतो, माझा भाऊ इथं आला होता मार्केट यार्डमध्ये भाजीपाला घेऊन. अरे तुझ्या शेतात काय ढेकळे आहेत? गावात जाऊन विचारा, तिथं कळेल तुझ्या शेतामध्ये काय येते. आणि तू सांगतो तो आरामखोर इथं छत्रपती शिवाजीनगर एसटी स्टँडमध्ये रात्री 1:30 वाजता होता. पोलीस तपासात बघा,
रात्री 1:30 वाजता तो इथं सावध शोधत होता. इथे त्याला रात्री सावध सापडलं नाही, ते सावध त्याला ही पोरगी पाठ सापडली तिथं 6 वाजता स्वारगेटवरती. म्हणजे हा तेच बोंबलत फिरत होता. तो तर सांगतो ना की तो पण एक रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे, त्यामुळे त्याला हे प्रशिक्षण आहे. रेकॉर्डरचा गुन्हेगारच म्हणू शकतो, मी गे, मी असं आहे, मी समलिंगी संभोग करतो, मी ते कुठेतरी त्याला शिकवलंय, त्याला ट्रेन कोणतरी केलंय. मग तसंच त्याच्या घरच्यांना ट्रेन करणारे कोण आहेत हे सगळे समोर आले पाहिजेत. आणि ट्रोलिंग थांबवा आता. माझी सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की पत्रकार ज्या पद्धतीने त्यांच्या समोर ज्या गोष्टी येऊन तुम्ही बोलताय ना, चुकीच्या बोलताय, वकिलांनी सुद्धा त्यांची बाजू, त्यांचं पेशा त्यांचा सांभाळला पाहिजे. मगाशीच आमच्या असीम सरोदे साहेबांनी सांगितलं की त्यांच्यावरती बार काउन्सिलने कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती, की चुकीच्या पद्धतीने तुम्ही येऊन स्टेटमेंट करताय, चुकीच्या पद्धतीने येऊन तुम्ही बोलताय. म्हातारे मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावलं नाही पाहिजे. सलांतर तुमच्यापर्यंत कशी पोहोचली, पीडिता तुमच्याशी कसा संपर्क? तिच्या मित्राच्या माध्यमातून, कारण तिचा मित्र जो त्याला मी भेटलो तो सुद्धा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे. आणि तो सोशल मीडियावरती मला वाटतं की मला फॉलो करतो. तो मला फॉलो करणार आहे. त्याला जसं त्यांचं स्वारगेटचं प्रकरण मी केलेलं पाहिलं, त्यांनी मला, मी नंतरनं त्याचा ज्यावेळेस फोन आला, मी त्यासोबत बोललो, त्या टायमाला मग मी माझ्या मोबाईलमध्ये पाहिलं होतं, त्याचे मला अनेक फोन येऊन गेलेले. परंतु कामाच्या विषयामध्ये कदाचित मी ते उचलले नसतील. पण मी तो बारामतीला असताना त्याचा फोन उचलला आणि त्याला कात्रजला मी 8:30ची वेळ दिली. तो 6 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून तो 4 तास कात्रजमध्ये थांबून होता. मग 8, 8:30ला आम्ही बोललो, तो मुलीसंग बोललो. काल मुलीच्या सोबत प्रत्यक्षात भेट झाली. वकील साहेबांसमोर मी तिची पर्सनल भेट घेतली नाही, मी वकिलांची इथंच तिला बोलवलं. सरोदे साहेबांना विनंती केली की साहेब रविवार होता कालच्याला, तरी सुद्धा मी त्यांना विनंती, साहेब विषय सेन्सिटिव्ह आहे, मी या. ते आले काल सुद्धा आम्ही सगळी माहिती घेतली. आज सुद्धा सकाळपासून आम्ही त्या मुलीबरोबर आहोत, तिला मानसिक आधार देतोय. आज मी तर खरं तर तिची कालची मानसिकता आणि आजची मानसिकता